नाव आहे सुरेश कोळी, गट क्रमांक 1 प्रतिनिधी। पीयर लर्निंग किंवा पेअर लर्निंग याविषयी थोडक्यात 2 वाक्यात मी सांगतोय। जीवन हे सहचर्य आहे, परस्पर पूरक आहे। त्या गोष्टीचा फायदा आपण शालेय अध्यापनात करू शकतो। थोड्या समान वयाच्याच असायला पाहिजेत असंही नाही। असेरचे नास किंवा वय आणि पातळी याच्यानुसार सुद्धा नसल्या तर चालतील। असं नास आणि पिसा या तिन्ही पातळीवर चालतील। गल्ली मित्र ही नवीन संकल्पना एक समजली आणि मुलांना परिसराची जीवनाची भाषा भावते व शाळेचे हे होत चाललेले यांत्रिकीकरण आतापर्यंत जे आहे यांत्रिक पद्धतीने शिकवणं, धडा शिकवणं, प्रश्नोत्तर लिहून आणणं, सहाय्य करणं, सीन म्हणून संपलं। हे यांत्रिकीकरण कुठेतरी थांबल असे आशा या ट्रेनिंगच्या निमित्तानं आम्हाला वाटतं। माझं नाव सौम्य एकनाथ जुबली इंग्रजी कन्या शाळा मिरज आणि आता इथं मी गट क्रमांक 2 मध्ये आहे। आता जे आपण वाचलं त्याचा थोडक्यात सार जो माझ्या लक्षात आला तो मी सांगते की हे जे सहकार्य म्हणजे पेअर लर्निंग जे आहे ही संकल्पना फक्त वर्गापुरती किंवा शाळेपुरती मर्यादित न राहता शाळेतून बाहेर गेल्यानंतर सुद्धा ते प्रभावीपणे आपण कसं त्याचा वापर करू शकतो याचं ज्ञान या वाचनातून झालेलं आहे। गट क्रमांक 3 माझं नाव नेहा जोशी, श्रीराम रामदया माध्यमिक स्कूल। पेअर लर्निंगमधनं शिक्षकांकडून शिकण्यापेक्षा मुलं एकमेकांच्या सहअध्यायी जे विद्यार्थी असतात त्यांच्याकडून जास्त चांगल्या प्रकारे शिकू शकतात आणि एकाग्रता चांगली होऊ शकते आणि त्यातून भांडणाचं प्रमाण कमी होऊ शकतं। नमस्कार, मी सौ साधना बाबासाहेब कडम श्री दत्तात्रय हरी चव्हाण कन्या विद्यालय सांगलीवाडी इथं सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करते। मी प्रतिनिधित्व करते कुल क्रमांक 4चं। खरं तर मॅडमनी जेव्हा सुरुवात केली तेव्हाच पेअर आणि पियर या दोन्ही शब्दांमध्ये असणारा जो फरक आहे तो सांगितला। पेअरमध्ये याच्या अगोदर आपण अध्यापन करतच होतो की जो कोणी सक्षम विद्यार्थी आहे त्याच्यासोबत जो अक्षम विद्यार्थी आहे त्याला जोडून आपण त्याचा अभ्यास घेत होतो। पण या पेअर लर्निंगमध्ये मात्र खूप छान चांगली संकल्पना मांडलेली आहे किंवा ते त्याच्यामध्ये सहअध्यायी म्हणजे परस्पर पूरक असे विद्यार्थी त्यांचे तेही शोधू शकतात, कदाचित आपण सांगू शकतो। त्याचबरोबर ते फक्त मर्यादित नाही, ते कदाचित एका शाळेतला विद्यार्थी दुसऱ्या शाळेतला विद्यार्थी ते सुद्धा एकमेकांचे सहअध्यायी होऊ शकतात। आणि याचं उत्तम उदाहरण मांबळेवाडी शाळेचं इथं देण्यात आलेलं आहे की ते विद्यार्थी इयत्ता 9वीचा विद्यार्थी आहे की जो प्रोग्रॅमिंग शिकतोय, तर तो विद्यार्थी जो शिकलेला आहे, जो आज काळाची गरज म्हणून शिकलेला आहे, तोच विद्यार्थी इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्याला पेअर लर्निंग करू शकतो किंवा तोच विद्यार्थी 10वीसाठी सुद्धा पेअर लर्निंग करू शकतो। हे असं मला आमच्या गटातल्या एकूण चर्चेवरून लक्षात आलं। नमस्कार, मी अश्विनी वांद्रे, मी गट क्रमांक 5चं प्रतिनिधित्व करते। आत्ताच्या कृतीवरून माझ्या असं लक्षात आलं की पेअर आणि पियर याच्यातला फरक लक्षात आला। पेअरपेक्षा पियर ही संकल्पना जास्त प्रभावीपणे वर्गामध्ये राबवली जाऊ शकते, कारण पियरमध्ये गरजेनुसार आपण विद्यार्थी घेतो आणि गरजेनुसार त्याच्यामध्ये बदल सुद्धा करता येतो आणि यामध्ये विद्यार्थ्याला सुरक्षित वाटतं आणि त्याला जास्त आत्मविश्वास त्याचा वाढू शकतो या पियर लर्निंगमुळे। मी सुजाता सरोदे, भारतभूषण विद्यालय मिरज येथे कार्यरत आहे। मला आता पियर आणि पेयर लर्निंग यातला फरक चांगल्या प्रकारे समजला। मी आपल्या रोजच्या अनुभवातलंच उदाहरण देते। आपण विद्यार्थ्याला एकटा बसून अभ्यास कर म्हटलं तर ते त्याला कंटाळवाणं वाटतं, पण त्याच्या जोडीदाराबरोबर आवडीच्या जोडीदाराबरोबर ज्यावेळेला तो अभ्यासाला बसतो त्यावेळेला तो अभ्यास आनंदाने पूर्ण करतो। आणि हे शाळेतच नाही तर घरी सुद्धा त्याचं मोठं भावंड सुद्धा त्याचं सहअध्यायी बनू शकतं, विषय मित्र बनू शकतो। नमस्कार, मी सुवर्ण दत्तू बरगाले, श्री गणपतराव हारवाडे हायस्कूल। आजच्या या पियर लर्निंग यामध्ये मला किंवा माझ्या गटाला असं कळलं की स्वतः एखादा उपक्रम असेल किंवा एखादा घटक सोडवत असताना ज्या अडचणी येतात तो आपलं स्वतःचं मत मांडतो, परंतु इतरही सहअध्यायाबरोबर तो अधिक प्रमाणात त्याचंही मत जाणून घेत असतो। त्याचप्रमाणे आपण गट करतच असतो की एका कमी गती असणाऱ्या विद्यार्थ्याला जर जास्त गती असणाऱ्या विद्यार्थ्याला जवळ बसवलं तर त्यामध्ये प्रगती होते। तर असं न करता की प्रत्येकाचा अनुक्रम जर बदलला, कमी गती असणाऱ्याला जास्त दिलं, जास्त गती असणाऱ्याला कमी जर दिलं तर तो अध्ययन करू शकतो। हे फक्त आपण वर्गातच करू शकत नाही तर आपण घरी सुद्धा जाऊन करू शकतो। आता या पुस्तकामध्ये एक उदाहरण आले की एका मॅडमने सांगितले की मी काही मुलांना घेऊन डोंगरावरती गेले आणि तिथल्या सगळ्या वातावरणामुळे मी त्यांना अध्ययन दिलं, तर त्यामध्ये मला असा परिणाम दिला
दिला की वर्गात घेण्यापेक्षा बाहेर जर एखाद्या मोकळ्या ठिकाणी घेतलं तर त्याच्या अध्ययनामध्ये जास्त परिणाम दिसून येईल. नमस्कार, मी अर्चना पालकांना सोपाते गर्ल्स हायस्कूल कुपवाड इथून आहे. ह्या पियर आणि पेअरमध्ये मला एक लक्षात आलेलं आहे की मुलांमध्ये शिक्षकांबद्दल भीती असते, त्यामुळे ते बऱ्याचदा आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, पण आपल्या सहकार्याजवळ म्हणजे मैत्रिणीजवळ ते मोकळे होत असतात. त्यामुळे पहिली गोष्ट तिथंच क्लिअर होईल की मला येत नाही ग, सांग ना मॅडमना, हे यातून सुद्धा एक गोष्ट होईल. तसंच आपलं अनुभव क्षेत्र आणि मुलांचं अनुभव क्षेत्र वेगळं असतं. आपण उदाहरणं देत असताना आपल्या जगातली देतो, पण मैत्रिणी अभ्यासाला बसल्या की त्यांच्या जगातली उदाहरणं येतील आणि ते त्यांना जास्त लवकर समजेल. दुसरं सहयोग आणि संवाद, म्हणजे एकमेकांचे जे आपण गट करणार आहे त्या गटामध्ये शाळेमध्ये आपण बघतो की हुशार मुली आपल्याच नादात असतात, ज्या ह्या कमी हुशार असतात त्यांचा एक ग्रुप असतो, ज्यांना काही कशात नाही, म्हणजे त्यांच्या आवडीनुसार त्यांचे गट झालेले असतात. पण याच्यामुळे आपल्याला बऱ्याचदा त्रास होत असतो, कारण त्यांच्या तक्रारी जास्त असतात. या तक्रारी आपल्याला नक्कीच कमी करता येतील, कारण त्या एकमेकांशी जर आपण कंपल्सरी त्यांना गट करून दिले की त्या बोलायला भागच येईल त्यांना, आणि बोलायला लागलं की कदाचित कसं होतं, माणसाला सवय लागते एकमेकांची, मग त्याचा स्वभाव कळत जातो आणि प्रेम आपुलकी वाढत जाते, त्यातून शेअरिंग होत जातं. मग वाटतं की अरे ही हुशार नाहीये, खरं आपल्यासारखी आहे बघ, म्हणजे काहीतरी मतं जुळतात आपल्या, यातून चांगलं शिक्षण होईल. तसंच क्रिएटिव्हिटी वाढेल, प्रत्येकजण वेगवेगळे विचार व्यक्त करतील आणि क्रिएटिव्हिटी वाढेल, म्हणून हा उपयोग आहे. एकमेकींच्यातल्या स्पर्धा कमी होतील, मीच हुशार आहे, मलाच जमतं, ही भावना जी मुलींमध्ये असते ती कमी होईल आणि सहकार्याची भावना वाढीव लागेल आणि त्यातूनच एकोपा निर्माण होईल आणि आपल्या शिक्षक आणि विद्यार्थी यांचं दोघांचंही काम सोपं होऊन जाईल. त्यामुळे ही संकल्पना खूपच छान. नमस्कार, रमेश शिंगाडे, मुख्याध्यापक दुधाळ प्राथमिक शाळा संजयनगर. महत्वाचं म्हणजे वाचलेत आम्ही 10-15 ओळी, मॅडमनी भरपूर एवढ्या सगळ्यांनी भरपूर माहिती सांगितली. तर आता एक गोष्ट क्लिअर करूया की सुरुवातीला मी सुद्धा जेव्हा पियर हा शब्द बघितला तेव्हा मला तो पेयरच वाटला, म्हणजे पेयर म्हणजे जोडी. मग पियर म्हणजे काय हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे पियरचा अर्थ काय, PEER, पियर. तर पियरचा अर्थ आहे म्हणजे शब्दशः डोकावणे किंवा सहभागी होणे, हा त्याचा अर्थ आहे. तर इथं अपेक्षित आहे की प्रत्येकाने एकमेकाच्या अभ्यासामध्ये सहभागी होणे. गुरुजी जेव्हा समोर शिकवत असतात तेव्हा असे हे जोडीचं अध्यापन आपण याच्या अगदी आपल्या DED पासून शिकलेलो आहे, नवीन नाही आहे. परंतु या ठिकाणी त्यांनी काही आपल्याला सूचित केलेलं आहे, जसं की आताच आपल्याला कळालं की पहिल्यांदा असं, त्याच्यानंतर न्यास पातळीवरचे विद्यार्थी आणि आता जे आपण आता बघतोय ते पिसा पातळीवरचे विद्यार्थी. आता असं काय, न्यास काय आणि पिसा काय, याचे लॉंग फॉर्म काय, त्याचा अर्थ काय, त्याच्या खोलीत जाण्यापेक्षा थोडक्यात बोलायचं झालं तर कमी गतीचे विद्यार्थी, मध्यम गतीचे विद्यार्थी आणि गती चांगली असलेले विद्यार्थी, या ज्या जोड्या लावत असताना आपण पूर्वी विचार करत होतो की हे बाळ, आता समजा राहुल आहे, राहुल तू खूप हुशार आहेस, तू ह्या 5 जणांना काय करायचं, तयार करायचं. तर तो हे करत असताना तो राहुल कसा आहे आणि त्याचं ह्या चौकशी पटतं का, जसं आता आपल्या सुलभकाने आपल्या जोड्या लावलेल्या आहेत सगळ्यांच्या, त्या डायरेक्टली काय केलेल्या आहेत, लावलेल्या आहेत. असं नाही की बाबा माझे मित्र तिथं बसलेत मी इथं बसलोय असं. तर तिथे जोड्या लावताना आपल्याला काय करावं लागणार आहे, स्वभाव वैशिष्ट्य, स्वभाव गुणधर्म आणि त्यांचं एकमेकांमध्ये पटतं का, ह्या गोष्टी म्हणजे ह्या सगळ्यात महत्वाचं. हे सगळं व्हायच्या आधी ह्या बेसिक गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जर त्यांचं एकमेकांबरोबर पटत असेल तर निश्चितपणे तुम्ही जो स्वप्न बघितलंय किंवा ध्येय तुम्ही आव्हान थोडक्यात तुमच्यासाठी बघितलेलं आहे, ते आव्हान या ठिकाणी परिपूर्ती त्याची होऊ शकते. धन्यवाद. गट क्रमांक 11 सुद्धा पाटील. आता जो वाचनाचा भाग दिला होता त्यातून आम्हाला जे भावलेला काही मुद्दे आहेत ते असे की पेयर आणि पियर अशा 2 संकल्पना त्यामध्ये वाचनाला मिळाल्या. पेयर हा भाग आपण घेतोयच, पण त्यामध्ये पियर ही जी नवीन संकल्पना अभ्यासेल त्यामध्ये सहअध्यायी जो अध्ययन आहे त्यामध्ये त्या मुलाला आपल्या वर्गामध्ये पेयर करू शकतो किंवा इतर वर्गातील मुलाशी पेयर करू शकतो किंवा त्याच्या शेजारी सुद्धा एखादा शाळेत जाणार असेल त्याच्याशी पेयर करू शकतो, जेणेकरून
सहलाध्यायी अध्यापन होईल. आणि ही जी पद्धत आहे यामुळं आता आपण शिकवत असताना पुढं 40-50 विद्यार्थी असेल तर प्रत्येक मुलाला बोलण्याची संधी मिळते तसं नाही, किंवा आपल्या वेळेअभावी आपल्या नियोजनाभावी ते आपण देऊ शकतो तसं नाही. पण या पद्धतीमध्ये प्रत्येक मूल बोलकं होईल, एकमेकाशी संवाद कौशल्य वाढेल, संभाषण वाढेल. मगाशी मॅडमने आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जी एकमेकाशी असणारी बांधिलकी आहे ती सामाजिक असेल, वैचारिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल, ह्या गोष्टीचं आदानप्रदान होईल. आणि त्यामुळं एक उत्तम नागरिक, एक उत्तम विद्यार्थी बनण्यासाठी आपण त्याला प्रोत्साहित करू शकतो, प्रेरणा देऊ शकतो. ह्या गोष्टी आम्हाला धन्यवाद. मोहम्मद नसरीर बागदादी न्यू प्रायमरी स्कूल कुपवाड. पहिल्यांदा आपण पीअर या शब्दाचा अर्थ बघूया. PWR पीअर म्हणजे सक्षम, सहभागी होणे किंवा शिकणे. आणि PAIR पीअर म्हणजे जोडीने, म्हणजे जोडीने अध्ययन करणे हा पीअरचा अर्थ आहे. मग हा आपण वर्गात कसा राबवायचा ते मी सांगणार आहे थोडक्यात. याचे 2 स्तर केलेले आहेत पीअरचे, एक तर वर्ग पातळी आणि दुसरं शाळा पातळी. तर वर्ग पातळीवर आपण कसं करू शकतो, तर एक 7-8 प्रकारचे गट आपण विद्यार्थ्यांमध्ये वर्गात करू शकतो. हुशार विद्यार्थ्यांचा गट, मध्यम गती, कमी गती, गतिमंद, अशा प्रकारचे गट करायचे. मग त्याच्या जोड्या कशा करायच्या, हुशार हुशार, मध्यम मध्यम या पद्धतीनं. त्यानंतर हुशार मध्यम घ्यायचा, हुशार गतिमंद घ्यायचा, हुशार मध्यम घ्यायचा, कमी गती घ्यायचा. या पद्धतीच्या आपण जोड्या केल्या तर आपला वर्ग एका समान पातळीवर येऊ शकतो. आणि वर्ग पातळीवर करायचा असेल तर विषय मित्र आपण म्हणतो. एक विषयाचा वरच्या वर्गातला विद्यार्थी घ्यायचा, म्हणजे 5वीचा एक आणि 7वीचा एक विद्यार्थी घेतला तर ते विषय जर डिस्कस केले एकमेकांमध्ये तर त्याचं ज्ञान त्याला मिळेल आणि तो त्या पातळीपर्यंत येऊ शकेल. अशा पद्धतीनं आपण केलं तर त्याच्या ज्ञानाची गती नक्कीच वाढेल. नमस्कार. गट नंबर 8 मी सौ उषा ईश्वर पाटील, आरवाडे हायस्कूल सांगली. आता सगळ्यांनीच पीअर आणि पेअर या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. मला सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आता फक्त एकच गोष्ट या ठिकाणी माझ्या लक्षात आलेली आहे की आपण 6 अध्याय यामध्ये गती असलेला, म्हणजे जास्त गती असलेला आणि कमी गती असलेला हे विद्यार्थी आपण घेणार आहे. म्हणजे दोघांचीही प्रगती होते. जास्त गती असणारा विद्यार्थी त्याचीही प्रगती होते आणि कमी गती असणारा विद्यार्थी त्याची प्रगती होते. आणि यामध्ये आपण काय करू शकतो की जास्त हुशार आहे, म्हणजे ज्याची गती जास्त आहे त्याचा चांगल्या प्रकारे आपण उपयोग करून घेऊ शकतो. हे एवढं सांगतो.